लोकमान्य शास्त्री नगर विभागातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की सन 2025-26 ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने मी स्वतः, माझा तरुण सहकारी राजा जाधवर, वनिता घोगरे आणि सरिता ठाकूर अशा 4 उमेदवारांना सन्माननीय शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी अधिकृत उमेदवारी देऊन या विभागामध्ये पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे। वास्तविक पाहता या विभागातील सर्व नागरिकांना मी नम्र विनंती करतो की गेली 50-60 वर्ष आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीमध्ये काम करत होतो, परंतु लोकमान्य शास्त्री नगर विभाग हा संपूर्ण दाटीवाटीचा परिसर आहे। महापालिका महाराष्ट्र शासनाच्या वतीने आलेला निधी आणि या ठिकाणी असणारी नागरी हिताची कामं करत असताना आपण प्रचंड असा महापालिकेचा शासनाचा निधी वापरून सुद्धा नागरिकांना प्राथमिक गरजा ज्या नागरिकांच्या असतात त्या पुरवण्यासाठी सुद्धा आपल्याला फार मोठ्या अडचणी जिकरीची परिस्थिती निर्माण होते। त्याचं एकमेव कारण आहे या विभागामध्ये असणारी दाटीवाटीची परिस्थिती, लहानशा गल्ल्या। पण या सगळ्या गोष्टी करत असताना शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या विभागाला काहीतरी विकासाचं मॉडेल देण्याचं निश्चितच प्रकारे माझ्या मनात सातत्याने पहिल्यापासून येत होतं आणि मी तमाम लोकमान्य शास्त्री नगरमधील नागरिकांना नम्रपणे हे निवेदन करेन की मी यापूर्वी सुद्धा शिंदे साहेब राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नसताना, साधे आमदार असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लोकमान्य शास्त्री नगरचा विकास करू अशा प्रकारची भावना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना सुद्धा घेतलेली होती। त्याचं एकमेव कारण आहे की शहराचा विकास करत असताना नेतृत्व निश्चित प्रकारे शिंदे साहेबांची तळमळ जी आहे जी ती अतिशय वेगळ्या स्वरूपाची मला बघायला मिळाली आहे आणि या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण लोकमान्य शास्त्री नगरचा विकास करण्याची भूमिका घेतल्यामुळेच आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 12 फेब्रुवारी 2023ला शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि शिवसेना पक्षात प्रवेश करत असताना त्याचं एकमेव कारण काय असेल तर लोकमान्य शास्त्री नगरचा विकास आणि तो सुद्धा राजकारणामध्ये विकासाची फक्त चर्चा होते पण विकास होणं अतिशय गरजेचं असतं। दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून शिंदे साहेब आहे आणि तो विकास किसन नगर बरोबरच लोकमान्य शास्त्री नगरचा विकास करण्याची भूमिका शिंदे साहेबांनी जाहीरपणे पक्ष प्रवेशासमोर तुमच्या सर्वांच्या समोर मांडलेली आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि त्याच्या पुढचा भाग म्हणून निश्चितच प्रकारे लवकरात लवकर 2026 मध्ये ज्याचा एक या विभागातला शास्त्री नगर 1, 2, चैती नगर असा एक पहिला फेजचं काम चालू होईल अशी मला आशा निर्माण झालेली आहे आणि खरोखर लोकमान्य शास्त्री नगर जो विभाग आहे या विभागामध्ये असणारी नागरी वस्ती, दाटीवाटीची वस्ती, या विभागामध्ये विविध प्रांतातून, विविध जिल्ह्यातून, विविध समाजाचे नागरिक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात बऱ्याच वर्षापासून आणि म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला माझिवडे ग्रामपंचायतपासून आदरणीय आमचे गुरुवर्य ठाकूर भाऊजी आणि त्याच्यानंतर मी म्हणजे 1973 सालापासून या विभागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मंडळी काम करतोय आणि फक्त लोकप्रतिनिधी मिरवण्यापेक्षा आम्ही आमच्या नागरिकांना काहीतरी देण्याची इच्छा ही मनापासून आमची आहे आणि ती देण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। मी नम्रपणे आवाहन करेन, आजपर्यंत आपण वेगळ्या चिन्हाला मतदान केलेलं आहे परंतु या वेळेला आपण शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आहोत आणि शिवसेनेचं अधिकृत चिन्ह हे धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाण या चिन्हावरती आपण निश्चित प्रकारे मतदान देऊन ठाणे शहरामध्ये आपल्याला एक ऐतिहासिक असा ठसा निर्माण करायचा आहे की लोकमान्य शास्त्री नगर विभागातील नागरिक हे विकासाच्या दृष्टीने आहेत, विकासाच्या मार्गावर आहेत आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून पुढे जाणारे नागरिक आहेत हे दाखवून देण्याची संधी
तुम्हा सर्वांना या ठिकाणी आलेले आहे। मी आशा करेन की या विभागातील जे मतदान होईल ते मतदान महाराष्ट्रामध्ये उच्चांकी असेल अशा प्रकारची आशा मी सर्व समस्त लोकमान्य शास्त्रीनगर विभागातील नागरिकांच्याकडून बाळगू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।